दंडवत हो. पूजावसराच्या आजच्या 5व्या सत्रामध्ये आपण सकाळचा जो स्वामींचा पूजावसर आहे तो सुरू झालेला आहे. बाईसांनी भटोबासांनी बनवलेले जे काही फुलांचे अलंकार आहेत ते स्वामींच्या श्रीमूर्तीवर ओळगवलेले आहेत. गळदंडा श्रीकंठी, श्री मुगटी मुकुटमाळा, श्रवणी झळंबुके, भाऊभूषणे, कळयांचे हातसरे, श्रीकरी फुलांचा झेला आणि मोकळ्या पुष्पांचं पूजन बाईसांनी केलेलं आहे. तदनंतर दुपाटना अंगारा आणि ती म्हणजे विस्तव आणलेला आहे. दुपाटण्यामध्ये दुपाटना अंगारा आणि ती दुपाटण्यामध्ये तो विस्तव जो आहे, कोळशे जे आहेत ते आणलेले आहेत. तयावरी दसांग धूप घाली ती उत्तम प्रकारचा धूप त्याच्यावर टाकल्या गेलेला आहे. बाईसे पाचे वाती उजळती, पाचे वाती म्हणजे पंच आरती ज्या आहेत त्या बाईसा उजळतात म्हणजे प्रज्वलित करतात. आरती पाल मांडा ठेविती, ती जी 5 वातींची जी आरती आहे ती पाल मांडा ठेविती म्हणजे ताटामध्ये ते ठेवलं जातं. गोसाव्यांची धुपारती होय, मंगळारती होय. स्वामींना धुपारती होते, मंगळारती होते म्हणजे धूप दाखवलं जातं. त्यानंतर मंगळारती होय म्हणजे आरती ओवाळल्या जाते आहे. जयतू मंगळ मंगळा परम मंगळ रूप आहे जती ओळगविती. आणि ते आरती धुपारती दाखवत असताना ओवाळत असताना एक स्तवन म्हटलं जातं, एक विनंती केल्या जाते की जयतू मंगल मंगला परम मंगल रूपा. हे प्रार्थना केल्या जाते. त्यामध्ये देवाची स्तुती सुद्धा आहे आणि ती आरती स्वीकारण्याबद्दलच त्या ठिकाणी प्रार्थना सुद्धा केल्या जाते. आपण देवाला जेही काय अर्पण करतो त्याची प्रार्थना असली पाहिजे, त्याची विनंती असली पाहिजे, तर परमेश्वर काय करतात ते स्वीकारतात. जर का नुसताच संकल्प तुम्ही पाण्याचा सोडला तर त्याचा काही उपयोग नसतो. आपल्याकडे असं ना, संकल्प सोडला पाहिजे, संकल्प सोडला पाहिजे. संकल्प सोडण्यापेक्षा संकल्प म्हटला पाहिजे. तुम्ही नुसतं शब्दाने जरी म्हटलं की द्रव्यदान, अन्नदान, श्रीचक्रावर अर्पण नुसतं तोंडाने जरी म्हटलं तरी ते दानामध्ये येतं ना. म्हणणं महत्वाचं आहे. प्रत्येक याच्यामध्ये क्रिया ही महत्वाचीच आहे, परंतु प्रत्येक क्रिया ही आंतरवास युक्त बहिर्वास असला पाहिजे. म्हणजे अंतरापासून असलं पाहिजे ती क्रिया, नुसतंच वरवडे नसावी ती क्रिया. आणि शब्द जेही म्हटल्या जातो आपण, विनंती प्रार्थना जी आहे ती मनापासनं अंतकरणापासनं ती प्रार्थना बोलल्या गेली पाहिजे, ती विनंती केल्या गेली पाहिजे. कधी कधी एखादी क्रिया तुम्हाला दिसणार नाही, एखाद्याच्या हातात तुम्हाला कधी गाठी दिसणार नाही, याचा अर्थ तो स्मरण करत नाही अशातला भाग नाही. अंतकरणामध्ये त्याचे स्मरण चालू असेल, तो मनी ओढून स्मरण करत नाही तर मनाने स्मरण करत असेल. तो एखादी व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसत नसेल, परंतु अंतकरणामध्ये परमेश्वराचं वियोग दुःख त्याच्या असू शकतं. म्हणजे प्रत्येक क्रिया ही बाह्य स्वरूपामध्ये दिसेलच असं नाही, ती अंतरामध्ये पण असू शकते. म्हणून प्रार्थना ही सुद्धा जी आहे ती अंतकरणापासून असली पाहिजे. त्यासाठी मनापासनं आवडीपूर्वक आणि दुःख तळमळपूर्वक ती विनंती प्रार्थना वगैरे ती जर का असेल तर परमेश्वर त्याचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून विडा ठेवत असताना सुद्धा एक पाठ केल्याप्रमाणे पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणून मोकळे होऊन जातो आपण. वाचून असं काही नसतं, मनामध्ये काही नसतं. तुम्ही पाठ केलेला आहे तो श्लोक आणि प्रत्येक विड्यागणिक तो म्हणत असता तुम्ही. वाचून तसं काही नाहीये.
दुसरा श्लोक म्हटला जातो तो सुद्धा फक्त तुमचा पाठ आहे आणि तो म्हणता तुम्ही तुमच्या शब्दात विनंती करू शकता ना. श्लोकच कशाला पाहिजे. देवाला सांगू शकता, जसं तुम्ही बाईसांचा विडा स्वीकार केला, बाईसांनी वाहिलेले फुलं स्वीकार केली, तसं माझ्याही या फुलांचा स्वीकार करा, या शब्दातही तुम्ही बोलू शकता. ते श्लोकच म्हटला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. किंवा विडा वाहत असताना तुम्ही तुमच्या शब्दात विनंती करू शकता, जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा. आज जे मी काय भजन पूजनाचे द्रव्य वस्तू पदार्थ मी तुम्हाला अर्पण करीत आहे ते आपण स्वीकार करावेत. तुम्ही तुमच्या शब्दात प्रार्थना बोला. म्हणजे आपण आपल्या शब्दातही व्यक्त झालं पाहिजे ना. दुसऱ्यांचे शब्द घेऊन किती दिवस व्यक्त होणार आपण. कोणीतरी लिहून दिलेलं भाषण वाचताना बोलताना ते लगेच लक्षात येतं की याचे शब्द नाही आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दात बोलत असता त्यावेळेला बरोबर लक्षात येतं की याचे शब्द आहेत, मनापासून बोलतोय. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. नुसतंच कृत्रिम राहता कामा नये, नैसर्गिक असलं पाहिजे आपण. आणि म्हणून इथे देवाला धूप दाखवताना त्यानंतर आरती ओवाळताना सुद्धा काहीतरी म्हटल्या जात आहे. अर्थातच तेवढा श्लोक म्हणतायत का. अजूनही बाईसा असतील, भटोबास असतील, ते स्वतःचे शुद्ध शब्द काहीतरी बोलत असतील, देवाला म्हणत असतील की बाबा देवा प्रसन्नतेने याचा स्वीकार करा वगैरे वगैरे असं बोलत सुद्धा ते असतील. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या शब्दांमध्ये विनंती प्रार्थना जर का देवाला केली तर ते योग्य ठरतं. काही लोक विचारतात की देव आपण आरती वळताना काय म्हणायचं, आम्हाला शिकवा. ते काय शिकवायचं त्याच्यामध्ये. भटोबासांचं जेव्हा भटोबास म्हणतात की भिक्षा मागताना कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणतं, आपण काय म्हणायचं. भिक्षा असं म्हणायचं का. स्वामी म्हणतात हो जे मागतं ते बोला. तसं जे तुम्ही क्रिया करत आहात त्या क्रियेबद्दल तुम्ही बोला. तुम्हाला दुसऱ्याकडनं शिकायची काही गरज नाही. दुसऱ्यांकडनं शिकलात तर ते शब्द फक्त वरवडे असतात. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये ते बोलू शकता. या ठिकाणी स्वामींना ती जती ओळगवितात. आता हे सुद्धा जरी प्रार्थना म्हणत असले कुठली तरी तर ती प्रार्थना सुद्धा मनापासून म्हटल्या जाते, नुसती वरवडे म्हटल्या जात नाही. तर त्या प्रार्थनेचा अर्थ जाणून अंतःकरणाला स्पर्शून ती प्रार्थना येते आहे. तुम्ही एखादी प्रार्थना म्हणत असाल तर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर मग त्याला म्हणतात की अंतःकरणपूर्वक ती प्रार्थना तुम्ही केलेली आहे. भोजनाचा दंड घालताना सुद्धा तुम्ही 2 अश्रू तुमच्या डोळ्यामध्ये उभे राहत असतील तर मग ती क्रिया उत्तम प्रकारची आहे, मनापासून आहे, अंतःकरणापासून आहे. दुःख आहे त्याच्यामध्ये, तळमळ आहे, दुःख याचं आहे की याच्याही पेक्षा चांगली क्रिया केली पाहिजे पण माझ्याकडनं तशी क्रिया घडत नाही. तुम्ही तुमच्या शब्दात बोला, काही हरकत नाही. आई मुलासोबत बोलते तेव्हा काय पाठ करून येते का. ते आई असते ती तिच्या आईकडनं लिहून घेते का मुलाशी कसं बोलायचं काय बोलायचं. आई तिचे शब्द तयार करत असते मुलाला समजणारे. आणि मुलगा पण कुठून शिकून येत नाही. तो 8-6 महिन्याचा पोरगा असतो, तो काही कुठून शिकून येतो का. त्याला पण ती आईची भाषा कळते. का कळते, कारण की ते मनापासून बोललेलं असतं. तेच जर का दुसरा कोणी व्यक्ती गेला आणि त्या बोलायला लागला तर पोरगा रडायला लागतो, कारण की ते शब्द अंतःकरणपूर्वक नसतात, ते वरवडेच असतात. पण आई बोलत असताना ते मनापासून बोलते, ती जे काही बोलते ते पोराला बरोबर कळतं. म्हणून आपण जे काही बोलतो ते म्हणजे आता उलट पण असतं तसं. आई बोलते ते मुलाला कळतं, असं मुलगा जे बोलतो ते आईला कळतं. तो काहीतरी बोलत असतो, त्याला शब्द उमटत नाहीत, त्याला शब्द बोलता येत नाही, पण तो जे काही बोलतो ते आईलाच फक्त कळतं. आई सुद्धा अंतःकरणपूर्वक त्याच्याशी जुडलेली असते. तसंच आहे की आपण जे बोलतोय ते देवाला सुद्धा कळलं पाहिजे. तुम्ही एक नेहमीचा श्लोक म्हणत असाल तर त्याला काही अर्थ नाही.
म्हणजे तुम्ही एखादा अन्नदान करता त्यावेळी ते फक्त म्हणा प्रसन्नतेने स्वीकार करा, प्रसन्नतेने स्वीकार करा. हे तुम्हाला माहिती की सगळ्यांना एक वाक्य बोलायचं आहे, पण ते वाक्य तसंच बोलायचं आहे, परंतु ते बोलत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी ओलावा पण असला पाहिजे की नाही. कूलरच घ्या, त्याच्यात ओलावा नसेल तर चालेल का? ती हवा चालणारच नाही आपल्याला. त्याच्यात जर का ओलावा असेल तरच त्याची हवा बरी वाटते आपल्याला. तसंच आहे, शब्दांमध्ये ओलावा असला पाहिजे, तर ते शब्द जो ऐकतो त्याला पण कळतात की हा किती आग्रहपूर्वक म्हणतोय, का नुसतं सगळ्यांना म्हणायचंय म्हणून म्हणतोय. जे आपण जर का विकतचे वाढणारे आणले कोणी, तर ते वाढतात कसं? घ्यायचं तर घ्या, नाही तर नको घ्या. किती पण वाढतात, टाका, फेका, खा, काही करा, त्यांना काही घेणं नसतं. पण जर का तुमची पंगत असेल आणि तुम्ही स्वतः वाढायला आहात, तर तुम्ही किती पद्धतशीर वाढणार, आग्रहपूर्वक वाढणार, मनापासनं वाढणार, हा फरक येतो. म्हणून आपली विनंती सुद्धा ही अंतःकरणापासून पाहिजे, तुमच्या शब्दांमध्ये पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी दुःख, तळमळ, आवड या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही ज्यांच्या ठिकाणी ती क्रिया करत आहात त्यांना सुद्धा ते ग्रहण करताना, ती सेवा स्वीकारताना बरं वाटतं. एखाद्या वेळेस तुम्ही मनापासून जर का, आवडीपासून जर का एखाद्याला बोलत होतो, तो व्यक्ती भर उन्हात सुद्धा तुमच्यासाठी ते येऊ शकतात, साधू असतील, अधिकाऱ्यांना असतील, आणि त्यांना ते बरं सुद्धा वाटेल. म्हणजे आपल्या शब्दांमध्ये कुठेतरी हा ओलावा असणं गरजेचं आहे. बाईसा जी काही विनंती करत असतील होत्या, किंवा भटोबास जे विनंती करीत होते, त्याच्यामध्ये कुठेतरी ही आवड आहे, देवाने स्वीकार करावा ही तळमळ आहे. जर का देवाने स्वीकार नाही केली तर ही क्रिया माझी वाया जाईल, ही माझी धावपळ वाया जाईल, आणि देवाने ते स्वीकारावंच अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. आणि ती भूमिका जी आहे ती परमेश्वर स्वतः सुद्धा जाणतात, आणि ती जाण, ती आर्तता जी आहे ती जाणून मग परमेश्वर सुद्धा दातृत्व करतात. आर्ताते परमेश्वर वाढोवाढी गिवसती, आर्त जाणून त्याला त्याचं दान सुद्धा देतात. आर्तवंत कोण आहेत? अनेकांनी विडे ठेवले, पण कोणी कसे ठेवले, कोणी कसे ठेवले? मनापासून विडा कोणी ठेवला? स्वतःच्या शब्दात कोण बोललं? अंतकरणापासून कोणी ते शब्द विनंती केलेली आहे, देवाचं लक्ष त्याच्याकडे जात असतं. लक्षात घ्या, मोठे लोक जेव्हा बोलतात तेव्हा ते ठरवून बोलतात, सगळं आखून रेखून बोलत असतात, की जेणेकरून समोरचा नाराज नाही झाला पाहिजे. आणि खोटे वाक्य बोलल्या जातात, खोटी स्तुती केल्या जाते. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होत नाही, पण एखादा लहान मुलगा बोलत असेल तर तुम्ही लगेच त्याच्याकडे बघता, आकर्षित होता, तुम्हाला त्याचं कौतुक वाटतं. का? कारण की त्या लहान मुलाने ते आखीव रेखीव म्हटलेलं नाहीये, ते त्याच्या शब्दांमध्ये, त्याला कोणी ते शिकवलेलं नाहीये, त्यांनी स्वतःहून काय केलेलं आहे, स्वतःची भावना व्यक्त केली. तुम्हाला ते जास्त आवडतं. तसं तुम्ही तुमच्या शब्दात जेव्हा बोलता तेव्हा ते देवाला जास्त प्रमाणामध्ये आवडणार आहे. हे जती ओळगवत असताना बाईसांसी आठे सात्विक प्रगटेती, आणि त्यावेळेला जेव्हा ती प्रार्थना केल्या जाते, आणि मगाशीच म्हटलं की ती जी बाईसांची प्रार्थना आहे, भटोबासांची प्रार्थना आहे, भक्त मंडळींची जी प्रार्थना आहे, ती अशी वरवडे नाही आहे. दवना पर्व सुरू आहे आणि त्यावेळी सगळेजणच दवना स्वामींना वाहतायत. त्यावेळेला तिथे समोर बसलेले एक जण आहेत, त्यांच्याकडे दवना नाही. स्वामींनी त्यांच्या मनामध्ये दुःख सुरू आहे की सगळ्यांकडे दवना आहे. दवना म्हणजे विकत आणलेला, बरं का, आपल्यासारखं नाही की मंदिरात जाताना फुलांची झाडं दिसली की त्याची फुलं तोडून आणायची आणि आम्ही ही फुलं आणलेली आहेत म्हणून देवाला व्हायची. ती आणली कशी? विकत आणली नाही. ज्यांचं झाड आहे त्याला सांगून विचारून आणलं नाही. ते कशी आणली? आपण चोरून आणले. दान जेव्हा द्यायचं असतं तेव्हा आपल्या स्व पैशाने ते किंवा स्व कर्तृत्वाने ते द्यायचं असतं, स्वतः कमवलेल्या द्रव्यातनं ते द्यायचं असतं. दुसऱ्यांचं वस्तू आपण दान देऊ शकत नाही, देऊ नये. आपण आपलीच वस्तू दान द्यावी. तशाच पद्धतीने
अक्षयतृतीयाच्या वेळेसची पण ती लीळा आहे. त्याच्यामध्ये त्या लहामाईचं आहेत, त्यांच्याकडे स्वामींना वाहण्यासाठी अर्पण करण्यासाठी काहीच नाही. ते दुःख करतात की दैवाची भाग्याची जे स्वामींच्या ठिकाणी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने काही ना काही दातृत्व करतायत, दान देतायत, पण माझ्याकडे द्रव्य नाहीये, पैसे नाहीयेत, त्याच्यामुळे मी त्या वस्तू विकत घेऊ शकत नाही आणि मग अर्पण सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून तिचं दुःख तळमळ चालू आहे. आणि ती दुःख तळमळ अशी वाढत 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 गेली, तोपर्यंत स्वामी काहीच बोलले नाही. आणि ज्या वेळेला तिच्याकडे द्रव्य जरी नसेल तरी तिच्याकडे महत्वाचं म्हणजे तळमळ आहे, दुःख आहे, विनंती आहे. जर का मला जर का असं काही प्राप्त झालं असतं तर मी सुद्धा देवाला काहीतरी अर्पण करू शकले असते, असा भाव, अशी तळमळ इतकी वाढली की जेणेकरून परमेश्वराला सुद्धा त्यांची आर्तता कळली. आणि आता ती वेळ आली की तिचं दातृत्व स्वीकारावं. स्वामी तिला स्वतःहून म्हणतात की बाई, सगळ्यांनी इथे अक्षयतृतीयाच्या निमित्ताने काही ना काही भजन पूजन केलं, तुम्ही काहीच केलं नाही. तर देवा, माझ्याकडे तसं काहीच नाही. अर्थातच अक्षयतृतीया म्हणून काय व्हायलाच पाहिजे असं काही नाहीये, परंतु तिची तळमळ आहे की काहीतरी व्हावं. जर का देव म्हणाले असते, हेच आम्ही तुमचं जे काही तळमळ आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे, आता इथे काही वस्तू वाहण्याची गरज नाही, असं स्वामी म्हणू शकले असते. परंतु त्या महादाईसा नव्हत्या. त्या कोण होत्या? लहामाईसा होत्या. महादाईसांची विचार जी पातळी आहे ती वेगळी आहे. त्यांना तात्विक शब्द, सिद्धांतिक भाषा जी आहे ती कळते आहे. म्हणजे जेव्हा एका बाईला प्रसादामध्ये स्वामींनी केळी आणि बोरे दिली, तेव्हा ती बाई ते प्रसाद घेऊन बाहेर पडते आहे आणि तिथेच बाई महादाईसा त्यांना भेटल्या. आणि महादाईसा त्यांना म्हणतात की तुम्ही दैवाचे आहात, भाग्याचे आहात, देवाने तुम्हाला प्रसाद दिला. त्या वेळेला स्वामींनी ते ऐकलं, महादाईसांनी त्यांना ते भाग्यवान म्हटलेलं. आणि ते आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यानंतर स्वामींना दंडवत करतात, श्रीचरणाला लागतात. आणि स्वामी म्हणतात, बाई, तुम्हाला सुद्धा केळी आणि बोरे पाहिजेत का? म्हणजे तुम्ही पण भाग्यवान ठराल. ते म्हणतात, जी जी नाही, आम्हाला तो प्रसाद नको, आम्हाला आमचे गोसावीची होती, म्हणजे आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत. ही एक विचार पातळी आहे. आपल्याला असं आहे की मंदिरात गेलो तर प्रसाद सुद्धा दिला नाही त्यांनी आम्हाला, किंवा प्रसाद घेताना पण ते सफरचंद ते वाला द्या बरं का, ते आम्ही वाहिलेलं आहे. काही लोक असे असतात की ते दुसरा कुठला प्रसाद घेत नाहीत. ते प्रसादामध्ये पण बघतात की चांगलं फळ कुठलं आहे ते बघून घेतात आणि मग प्रसाद मागतात आणि सांगतात, हाच प्रसाद द्या बरं का मला. म्हणजे आपल्याकडे तो एक भाग आहे, प्रसाद घेण्याचा भाग आहे. आणि इथे स्वामी स्वतः जेव्हा विचारतात, तुम्हालाही प्रसाद पाहिजे का? स्वामींनी सुद्धा मुद्दामून विचारलेलं आहे. स्वामींना पण त्यांची विचार पातळी माहिती आहे महादाईसांची, तरी सुद्धा मुद्दामून विचारलं की बघू. कधी कधी जीव त्या मोहामध्ये अडकतो, पदार्थांमध्ये अडकतो. कधी कधी आपल्याला खायचं नसतं बरं का तो पदार्थ, पण समोरचा म्हणतो घ्या, थोडंसं तरी घ्या, आपण म्हणतो घ्या. म्हणजे खायचं असतं, फक्त पोटात जागा नसते, जेवण झालेलं असतं, परंतु मनामध्ये खाण्याची इच्छा असते. फक्त कोणीतरी आग्रह करण्याची वाट बघत असतो आपण. आग्रह केला की आपण घेतो. कधी कधी आपल्या बाजूवाल्याने घेतलं तर आपण पण घेतो, त्यांनी नाही घेतलं तर आपणही घेत नाही. अशी आपली मनाची द्विधा स्थिती असते. महादाईसांचं पण तसंच आहे का हे तपासण्यासाठी आमच्या स्वामींनी त्यांना विचारलं, तुम्हालाही प्रसाद पाहिजे का? ते म्हणतात, नाही, आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत. स्वामी रूपी प्रसाद पाहिजे, सन्निधान रूपी प्रसाद पाहिजे, ज्ञान रूपी प्रसाद पाहिजे, सेवा रूपी प्रसाद पाहिजे, योग्यता, अधिकार, कणव रूपी प्रसाद पाहिजे. बाकीचा हा प्रसाद काय, आता खाल्ला की लगेच 2 मिनिटात संपून जाणार असा प्रसाद नाही पाहिजे. संपणारा प्रसाद नाही पाहिजे, तर जन्म, मृत्यू, दुःख, संसार हे संपवणारा प्रसाद पाहिजे. ते आम्हाला संपवणार, जे आम्हाला संपवणार आहे असा प्रसाद खाऊन काही उपयोग नाही. असे काही पदार्थ आहेत ते खाल्ले की ऍसिडिटी होते, म्हणजे तुम्ही संपत आहे आतमधनं. ते खाल्लं की शुगर होते, म्हणजे तुम्ही संपत आहे आतमधनं. ते प्रसाद काय कामाचे जे तुम्हाला संपवणार आहेत? तुमचे कर्म संपवणारा जो प्रसाद आहे तो आम्हाला देवाकडनं अपेक्षित आहे. आपली विचार पातळी वाढली पाहिजे. किती दिवस आपण असा प्रसाद खाणार?
असाही प्रसाद असला पाहिजे. जेव्हा भट्टोबासांनी स्वामींना प्रसन्न दुटी दाखवली, कुठे? पैठणला, डोमेग्रामला. कुठल्या मठामध्ये? प्रसन्न मठामध्ये. तेव्हा स्वामी त्यांना एकच प्रश्न विचारतात, हे तुझं काही सेन स्फुरले, कशामुळे स्फुरलं? तर ते सांगतात, आपलेली श्रीचरणाचे प्रसाद आहे. म्हणजे एवढंच, तुमचं सन्निधान जे मिळालेलं आहे, तुमच्या शरण मी आलेलो आहे, तुमच्या सोबत मी राहतो, एवढ्या गोष्टीवरून ही गोष्ट मला लक्षात आलेली आहे की विधीपाठी विधी घडला पाहिजे, विधीपाठी विधी केला पाहिजे. हे जे कळलं हे तुमच्यामुळे कळलं, आपल्या सन्निधानामुळे हे कळलेलं आहे. म्हणजे हा प्रसाद पाहिजे जो भट्टोबासांना दिला, आपण कधी शोधच घेतला नाही. आपले श्रीचरणाचे प्रसादी म्हणजे नेमकं काय? तो प्रसाद आम्हाला भेटलाच नाही, ह्याच्यासाठी आपण मागे लागलो पाहिजे. महादाईसांना कुठला प्रसाद पाहिजे? स्वामी रूपी प्रसाद पाहिजे, त्याच्या मागे आम्ही लागलोच नाही. तो प्रसाद आपल्याला भेटला पाहिजे. म्हणजे महादाईचा असते तर उत्तर वेगळं असतं. जसं पूजा अवसरात आपण बघितलं, महादाईसांना उत्तर काय दिलं? हे सकळ जीवाचे चिंती. आणि बाईसांना उत्तर दिलं, श्री प्रभूची थाप चिंतन करतोय आम्ही. हा फरक आहे दोन्हीमध्ये. महादाईसांना योग्य उत्तर दिल्या जात आहे, जे तात्विक आहे, सिद्धांतिक आहे, विद्वानांमध्ये ते मांडता येईल, त्याच्यावर चर्चा होईल वगैरे वगैरे. बाईसांना जे उत्तर दिलं जात आहे ते तुमच्या वैयक्तिक प्रकारचं ते उत्तर आहे की तुम्हाला अंतःकरणामध्ये देवाला आठवता आलं पाहिजे. श्री प्रभूची थाप चिंती हे तुमच्या स्मरणासाठी म्हणून आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी, वैयक्तिक स्मरणासाठी ते उपयोगी आहे. ते बाईसांना दिलं ते उत्तर. महादाईसांना दिलं जे उत्तर ते कसं आहे? चर्चेमध्ये, चर्चा मंथनामध्ये, ते चिंतन मंथनामध्ये ते बोलायचं, त्याच्यावर चर्चा करायची आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं ते वाक्य आहे. म्हणून आम्हाला थोडंसं महादाईसा सारखं व्हायचं आहे. प्रश्न पण करायचे आहेत आणि त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला त्या उत्तरांचा आपल्या आयुष्यामध्ये करून घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी लहामाईसांना स्वामी असं नाही म्हणू शकत की तुमची अक्षतृतीया आम्ही अशीच स्वीकारलेली आहे, तुमची तळमळ दुःख हे एवढं आम्हाला मिळालं, तुमची आवड एवढी आहे की आता तुम्हाला काही अर्पण करायची गरज नाही. तुम्ही हे जर का अर्पण केलं तर देव दुसरं काही घेऊ शकत नाही त्या बदल्यामध्ये. कारण की त्या वस्त्राच्या, त्या वस्तूच्या, त्या पदार्थांच्याही पेक्षा जास्त मूल्यवान तुमची आवड असते, तुमची प्रार्थना असते, विनंती असते, तुमची तळमळ असते. तळमळीत जन्माचे धाडी तयासी परमेश्वर आपले प्रेम देतात. आता मला सांगा, तळमळीत जन्माचे धाडी याच्यामध्ये त्या जीवाने देवाला कुठला पदार्थ दिलेला आहे? या वचनामध्ये बघा, कुठला पदार्थ दिला? विदर्भातली पुरणपोळी दिली? काय दिलं सांगा? एक तरी पदार्थ सांगा मूल्यवान. पंचावतारात किती पदार्थ ठेवता? त्यातलं एखादं तरी नाव सांगा मला. एकही पदार्थ दिलेला नाही. फक्त तळमळीत जन्माचे धाडी, तळमळीत जन्म दिलेला आहे, म्हणजे आपलं आयुष्य दिलेलं आहे. बाकी कुठलाही पदार्थ याच्यामध्ये उल्लेखच नाही. किती स्पष्ट वचन आहे. याच्यापेक्षा अजून स्पष्टपणा तुम्हाला वचनामध्ये पाहिजे काय? वचनाचं कुठलं उदाहरण पाहिजे अजून? तळमळीत जन्माते धाडी त्यासी परमेश्वर आपलं प्रेम देतात. आपण पदार्थांच्या मागे लागलेलो आहोत की हा पदार्थ अर्पण करायचा, तो पदार्थ अर्पण करायचा. परंतु इथे तुम्ही जर का लहामाईचा आहात तर तुम्हाला पदार्थ अर्पण करावेच लागतील. तुम्ही ते करतच राहणार. ते दिल्याशिवाय तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. तुम्ही जेव्हा महादाईचा होणार तेव्हा तुम्हाला लक्ष देईल की पदार्थ अर्पण नाही करायचं, आता आपलं जे जीवन आहे ते अर्पण करायचं, आयुष्य जे आहे ते अर्पण करायचं आहे. हा स्तर इथे आपण पोहोचलो पाहिजे. म्हणजे आधीच्या काळामध्ये असं असायचं की 60-70% जरी मार्क मिळाले तरी चालून जायचं. पास झालं, चांगले मार्क मिळाले.
आता एखाद्याला 95% मार्क मिळाले तरी तो नाराज असतो. आपल्याला खूप आनंद होतो, कारण आपल्याला 95 वगैरे आपण तर कधी स्वप्न सुद्धा बघितलेले नसतात. आपल्या 60-65% भेटले तरी खूप झालं. आणि तो मुलगा 95% म्हणून सुद्धा नाराज असतो. तो म्हणतो मला 98% पाहिजे होते. आपण म्हणतो 3% कमी आहेत फक्त, परंतु नाही, त्याची विचार पातळीच वेगळी, आपल्यासारखी नाहीये. 60-65 वाला नाहीये तो. 95, 96, 97, 98, 99 अशा पद्धतीचा आहे तो पोरगा. आपल्याला त्या स्तराला जाता आलं पाहिजे. महादाईचा त्या स्तराच्या आहेत की त्यांना लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात, बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. आपण विशेषात अडकलो, प्रसादात अडकलो, स्थानामध्ये अडकलो, महादाईचा श्रीमूर्तीमध्ये अडकल्या, तर स्वामींनी त्याच्याही पुढे त्यांना नेलं. याच्यातही अडकायचं नाही तुम्हाला, हे पण बर्व नाही. भीतरी असे ते बर्वे, ह्याच्यामध्ये जायचं तुम्हाला, स्वरूपामध्ये. तिथपर्यंत नेलं. त्यांचा स्तर तो आहे, त्याच्यामुळे त्यांना ते उत्तर आहे. म्हणजे आपल्याला तो स्तर बदलायचा आहे. आता तर आम्हाला इथेच राहायचं आहे, परंतु आम्हाला इथे राहून आमचा स्तर पण बदलता आला पाहिजे. तर मग आपला प्रवास चांगला होणार आहे महादाईसांच्या दिशेने. लहामाईसांकडून महादाईसांपर्यंत आम्हाला जायचं आहे. लहामाईसाला सांगू शकत नाही स्वामी. त्यांना सांगितलं की असं करा, दुःख करू नका, हे मडकं घ्या, नदीमध्ये जा खोल पाण्यात, ते काय करा भरून आणा खोल पाण्यातनं मध्यभागी जाऊन, आणि ते इथे येत संपादा. त्या बाईनी तसंच केलं. पाणी आणलं आणि स्वामींना संपादलं, दंडवत केला. स्वामी म्हणतात येथुनी तुमची अक्षतृतीया चरितार्थ गंगा. झालं. त्या बाईलाही समाधान वाटलं. परंतु आपण लगेच काय त्या अक्षतृतीया लगेच मडके बिडके आणत बसायचे नाही बरं का. तुम्ही म्हणाल लिळेमध्ये आहे, लिळा प्रमाण आहे त्याला, तर तसं काही नाही. मग लिळेचं भरपूर प्रमाण आहेत असे, त्या गोष्टी पण तुम्ही केल्या पाहिजेत. फक्त देवाला तयारी बघायची असते, बाकी काही नाही. नाथोबासांना फक्त साप पकडायला सांगितला, पण पकडू दिला नाही. फक्त तयारी बघितली. 99% एकदम गेले, 100% आता पकडणार, बस झालं. साप पकडायची गरज नाहीये. फक्त पकडू शकतात की नाही आमच्यासाठी, आमची आज्ञा पालन करतात की नाही, एवढंच फक्त बघायचं. या वेळेतनं पण आम्हाला कळतं की देवाला त्या प्रक्रियेची गरज नाहीये. ती प्रक्रिया करण्याची तयारी तुमची आहे का, एवढंच फक्त देवाला बघायचं आहे. एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे, देवाने सांगितलं असं आहे बरं का. भिक्षा मागून खा, परंतु कधी कधी एक दिवस उपवास होईल, दुसऱ्या दिवशी पण उपवास होईल, दुसऱ्या दिवशी पण भिक्षा मिळणार नाही. चालेल का? सांगितलेलं आहे. हे वचन वाचून सुद्धा स्वामींचे साधक भिक्षेला जातात. त्यांची तयारी आहे 1 दिवस उपाशी राहण्याची, 2 दिवस उपाशी राहण्याची. वचन वाचलेलं आहे. देवानी असं नाही सांगितलं की हे जग आम्ही बनवलंय म्हणजे रोज भिक्षा मिळेल तुम्हाला, 1 दिवस नाही भेटणार, दुसऱ्या दिवशी पण नाही भेटणार, असंही सांगितलं. तरी सुद्धा हे का सांगितलं देवानी? तुमची तयारी बघतात की हे वचन वाचून सुद्धा तुम्ही भिक्षेवर अवलंबून राहणार आहात का? हो, राहणार आहोत. हेच देवाला एवढंच पाहिजे. वांचून देव तर कधीच आपल्याला उपाशी ठेवत नाही. एकी दिन मिळेचं काय, एका दिवसात 3 वेळा मिळतं आपल्याला. कुठून ना कुठून उपलब्ध होतं. परमेश्वर बरोबर तो योग प्राप्त करून देत असतात. परंतु ते वचन सांगून तुमची तयारी तपासली की तुम्ही तरीही भिक्षा मागायला तयार आहात का, तुमची तयारी देवाने एकदा लक्षात घेतली की मग देव तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, एवढं नक्की आहे. एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे हे फक्त सांगितलंय, परंतु वास्तविक असं कधी घडत नाही. आणि जर का घडलं तर त्या जीवासाठी ते खूप चांगलं आहे. 1 दिवस भिक्षा नाही मिळणार, 2 दिवस नाही मिळणार, 3ऱ्या दिवशी नाही मिळणार, परंतु 4थ्या दिवशी काय मिळेल? भिक्षा नाही मिळणार. तर जर का त्याच्यात देह गेलं, त्याच्यात जर का जीव गेला, तर सरळ परमेश्वर भेटणार. किती चांगला करार आहे. भिक्षा भेटणार नाही, पण ती भिक्षा न भेटल्यामुळे तो जो उपवास झाला त्याच्यामध्ये जर का देह गेला तर सरळ भिक्षेमध्ये परमेश्वर भेटणार. अशी जर का भिक्षा असेल की ज्याच्यामध्ये अन्न भेटणार नाहीये, परमेश्वर भेटणार आहेत, तर ती भिक्षा किती उत्तम प्रकारची आहे.
म्हणून देव तयारी बघतात. महादाईसांची पण तयारी देवानी बघितली. एकदा वस्त्रदान जेव्हा द्यायचं होतं, स्वामींनी बघितलं की तुम्हाला द्यायचं तर मग अन्नदानच द्या, ते दादोस म्हणतात तसं. ते म्हटले नाही, मला वस्त्रच द्यायचं आहे. आणि त्यांचा तो ठामपणा बघून देवानी सुद्धा त्यांच्याकडे जेवढे पैसे होते त्याच्यापेक्षा कैक मूल्याचं वस्त्र त्यांना प्राप्त करून दिलं. विशेषता अशी आहे त्या लीळेमध्ये की पैसे कमी होते, वस्त्र त्याच्यापेक्षा मूल्यवान होतं, परंतु वस्त्र अर्पण करण्याची जी आवड होती ती त्या वस्त्रापेक्षा पण अजून मूल्यवान होती. देव सुद्धा, स्वतः चक्रधर स्वामी सुद्धा त्या वस्त्राची किंमत करू शकत नाहीत. एखाद्याने जर का देवाकडे ते वस्त्र मागितलं की आम्हाला द्या, कितीला देता, तर आमचे स्वामी ते वस्त्र विकू शकत नाहीत. कारण की ते वस्त्र पैशाने विकत घेतलेलं नाहीये, तर ते आवडीने विकत घेतलेलं वस्त्र आहे. ते आवडी गुंतलेली आहेत महादाईसांची त्याच्यात. स्वामी ते देऊच शकत नाही कोणाला, कारण की त्याच्यापेक्षा जास्त आवडीचा माणूस भेटला तर देव देतील त्याला. आणि स्वामींना कोण भेटले मग? त्याच्याही पेक्षा जास्त आवडीचे भटोबास भेटले, त्यांना मात्र स्वामींनी ते वस्त्र दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या क्रियेमध्ये तुमची आवडी किती आहे हे ते महत्वाचं आहे. ही प्रार्थना जी बाईसा म्हणतात, ती प्रार्थना म्हणत असताना ती अंतःकरणपूर्वक म्हणतात, मनापासून म्हणतात, आवडीपूर्वक म्हणतात. त्याच्यामध्ये तळमळ आहे हे आपल्याला पुढच्या ओळीतनं लक्षात येतं की ते रती ओळगवतात. आणि ती रती ओळगवत असताना बाईसांची 8 सात्विक प्रगटेती, 8 प्रकारचे सात्विक कार्य जे आहेत ते बाईसांमध्ये प्रगट होतात. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वैपुतू, वैवर्ण, अश्रू, प्रलय, म्हणजे हे 8 प्रकार आहेत. जेव्हा बाईसा स्वामींना आरती ओवाळतात त्यावेळेस स्वामींच्या श्रीमूर्ती भीतरील जे स्वरूप आहे ते स्वरूपाचं दर्शन त्यांना होतं. बाईसा उपलक्षणे जे भक्त आहेत त्यांना पूजा अवसर काळी स्वरूपाचं दर्शन आहे. आणि त्या स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर, परमेश्वर स्वरूपाचं दर्शन ते झाल्यानंतर 8 प्रकारचे सात्विक कार्य बाईसांमध्ये प्रगट होतात. ते आहे स्तंभ. स्तंभ म्हणजे एकदम खांबासारखं ते कडक होतात, म्हणजे एकदम ताठ होतात, अजिबात हालत नाही. खांब जसा हालत नाही तसं बाईचा हालत नाही, खांबासारखे होतात. स्वेद म्हणजे सर्वांगी घाम फुटतो, स्वेद म्हणजे घाम. रोमांच म्हणजे अंगावर काटा, रोमांच उभे राहतात. स्वरभंग म्हणजे बाईसा जी प्रार्थना बोलत आहेत ती प्रार्थना बोलता बोलता त्यांचा स्वर बदलतो, कारण की हृदयामधनं जी काही तळमळ आहे, आर्त आहे, ती इतकी उफाळून येते की त्याच्यामुळे कुठेतरी रडल्यासारखं होतं. आणि रडता रडता ते स्वरभंग होतो, म्हणजे ज्या स्वरामध्ये ते म्हटलं जातंय त्या स्वरामध्ये बदल होतो, आवाजात बदल होतो. वैपथू म्हणजे अंगाचा थरकाप होणं, जे हात वगैरे आहेत बाईसांचे असे थरथर कापायला लागतात. वैवर्ण म्हणजे शरीराचा जो वर्ण आहे तर तो कसा होतो, बदलून जातो. प्रलय, अश्रू, अश्रू म्हणजे अश्रुपात होतात, रडतात, दुःख होतं. रडणं म्हणजे एकदम ओक्साबोक्षी रडणे नाही, तर अंतःकरणामध्ये एकदा जर का ती तळमळ निर्माण झाली की लगेच डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात, ते अश्रू वाहतायत. प्रलय म्हणजे मग हळूहळू हळू काय होतं, हे सगळे कार्य थोडे 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 कमी 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 होत जातात आणि मग कमी प्रमाणामध्ये ते राहतात, पूर्णपणे नाहीसे होत नाही, थोड्या प्रमाणामध्ये. मगाशी ते 100% होते, आता 10% राहतील, 5% त्याचं कार्य बाईसांच्या शरीरामध्ये राहणार आहे. बाईसांचे हातीचे पाल मांडे थरारिले देखोनी गोसावी म्हणती, वानर्या बाईसांचे हातीचे पाल मांडे धरागा. आणि तेवढ्यामध्ये हे सगळं सुरू असताना बाईसा आरती सुद्धा ओवाळतायत आणि 8 साधित प्रगटल्या. आणि त्या ठिकाणी वैपथू म्हणजे थरकाप झाला शरीराचा, हात कापायला लागले. आणि बाईसांचे हातीचे पाली मांडे म्हणजे आरतीचं जे ताट आहे ते सुद्धा हातासोबत असं थरथर कापायला लागलं. आणि ते थरारीले देखोनी, ते थरथर कापतंय असं बघून
आमचे स्वामी भटोबासांना म्हणतात, वानरिया बाईसांच्या हातीचे पाल मांडे धरा गा. त्यांच्या हातातलं ते ताट धरा, एरवी काय होईल, खाली पडेल. जर का नाही धरलं तर काय होईल, खाली पडेल. ते धरा, त्याला आधार द्या. भटोबास बाईसांचे हातीचे पाल मांडे धरीती, घेती नाही. स्वामी म्हटले असते त्यांच्या हातातले पालमांडे घ्या, म्हणजे तुमच्याकडे घ्या, असं नाही म्हटले स्वामी. स्वामी म्हणतात की पालमांडे धरा, म्हणजे फक्त आधार द्या त्याला. आणि भटोबा सुद्धा स्वामींच्या आज्ञेच्या अनुरूप ते बाईसांच्या हातीचे पालमांडे धरीती, त्याला आधार देतात. बाईचे हातांत हात सरुनी निरांजन करीती, आणि बाईचा हातांत हात फिरुनी, म्हणजे भटोबासांचे हात सुद्धा आहेत, दोन्ही हात त्या आरतीला पकडलेला आहे, त्या ताटाला पकडलेला आहे, आणि बाईसांनी सुद्धा पकडलेला आहे. जसं लहान मुलगा आरती ओवाळतो त्यावेळेस काय असतं, मोठे लोक सुद्धा हाताने पकडलेलं असते ते ताट आरतीचं, आणि लहानांनी पण ते पकडलेलं असतं, आणि ते हातांत हात फिरुनी निरंजन करीती, म्हणजे ती आरती ओवाळल्या जाते आहे. तदनंतर पालमांडे खाली ठेविती, हातातलं जे काही ताट आहे ते खाली ठेवलं जातं. भटोबास 5 दंडवते घालिती, बाईसे राशी एकी दंडवते घालितेची असती. तदनंतर संपूर्ण सर्व विधी आटोपल्यानंतर भटोबास काय करतात, 5 दंडवते घालतात. 5 दंडवते घालतात, आणि बाईसा काय करतात, राशी एकी दंडवते घालितेची असती. राशी एकी म्हणजे त्यांना पाहिजे तेवढे दंडवते घालतच राहतात. जोपर्यंत त्यांना मन भरत नाही तोपर्यंत दंडवत घालतात आहे. त्याचा कुठलाही त्याचं संख्या नाहीये की इतकेच किंवा तितकेच, किंवा राशी एकी म्हणजे रास ही संख्या आहे, तेवढ्या संख्येभर म्हणजे 100 दंडवत म्हणजे 1 रास असं धरून चला, तर तेवढे 100 दंडवत बाईसा घालत होत्या. बाईसांच्या दंडवत घालण्याचा सराव चांगलाच होता. हे आपल्याला त्या डोमेग्रामच्याच नाथोबा आणि भटोबास ते श्राद्ध भोजन करून आलेले होते रेण नायकांच्या इथून, वाड्यातनं, आवारातनं, आणि त्यावेळेला आमच्या स्वामींनी त्यांना उड्या मारायची शिक्षा दिलेली आहे. खूपशा उड्या त्यांनी मारल्या, परंतु स्वामींच्या लेखी एकही उडी लागली नाही. म्हणजे स्वामींनी जशा पद्धतीने उडी मारायला सांगितली तशा पद्धतीने ते उडी मारू शकले नाहीत. म्हणजे उडी मारल्यानंतर उभं राहायचं, खाली बसायचंच नाही, एकदम उभंच राहायचं, असं शक्यच नाहीये. मग भरपूर उड्या झाल्या तरी एकही उडी लेखी लागत नाही. मग बाईसा म्हणाला, बाबा ते तुमच्या त्या उड्यांमध्ये ही उडी काही बसत नाहीये, तुम्ही यांना वेगळी काहीतरी शिक्षा द्या, म्हणजे शिक्षाही पूर्ण झाली पाहिजे. कधीपासून उड्या मारतायत, थकून गेले ते. मग स्वामींनी सांगितलं दंडवत घालायचे. मग जे काही दंडवत घालायला सांगितले त्यातले निम्मे दंडवत बाईसांनी घातले, त्या दोघांनी मिळून निम्मे घातलेले आहेत. म्हणजे बाईसांचा दंडवत घालण्याचा सराव एवढा होता की त्यांचे दंडवत बाईसांनी घातलेले आहेत. अशा प्रकारे स्वामींनी या ठिकाणी त्यांना शिक्षापन पण केलेला आहे, आणि त्या ठिकाणी त्यांचा जो दोष आहे तो सुद्धा नासलेला आहे. लेण्याचा संदर्भ आपण बाईसांच्या दंडवताच्या विधीवरून घेतलेला आहे की बाईचे रास एक दंडवत घालितेची असती, घालतच आहेत. आणि भटोबास 5च दंडवते घालतात. किती घालतात? 5च नाही घालत, 5च आपण घालतो फक्त. भटोबास 5 दंडवते घालिते, आणि आपण 5च दंडवते घालिती. 6वा जर का कोणी म्हटलं तर आपण म्हणतो मोजले मी, 5 झाले बरोबर. एखाद्याच आपण 4 घालतो, पण 6 कधी घालत नाही. कधी कधी जास्त थकलेलो असलं की आपण 4 वरच भागवतो, उद्या एक दंडवत जास्त घालू आपण. आणि कुणी जर का म्हटलं अजून एक दंडवत घाल तर नको, नाही म्हणतो आपण. आपल्याला 5च्या पुढे जायचं नसतं, की कुणीतरी आम्हाला सांगितलं की 5च दंडवते घालायची. पण भटोबास 5च दंडवते नव्हते घालत. भटोबास किती दंडवत घालायचे? 5 दंडवते घालायचे. म्हणजे ते दंडवत आपल्यासारखे पटापट असे नसायचे. ते दंडवत कसे असायचे? शांततेने असायचे. एक दंडवत म्हणजे कितीतरी मिनिटाचा एक दंडवत असेल, त्याच्यामध्ये प्रार्थना असेल, विनंती असेल, प्रायश्चित असेल, दुःख असेल,
देवाला आळवणे असेल, स्वतःच्या दोषांची जी काही आठवण आहे ती आठवण काढणे असेल, काय काय दोष केले, काय काय अविधी घडला, मी फुलं आणली, फुलं तोडून आणली, तोडायला सांगितली कोणाला तरी, ते जो काही विधीमध्ये अविधी घडलेला आहे, चालत आलो चालत गेलो त्याच्यामध्ये किड्या मुंग्या मेल्या असतील, अजून कोणाला काही बोललो असेल, कोणाला अविधी करण्याला भाग पडलो असेल, अशा प्रकारचं प्रायश्चित सुद्धा त्या 5 दंडवतांमध्ये आहे. ते असे पटापट एका मिनिटात घालून झालेले ते दंडवत नाहीत, तर त्याच्यामध्ये सगळं प्रायश्चित आहे. दंडवत तशा पद्धतीचे असले पाहिजेत, नाहीतर नुसतेच दंडवत घालून काही उपयोग नसतो. ते सांगितलं 5 दंडवत घाला, 2 दंडवत घाला, लोक पटापट ते टाकून मोकळे होतात, झाले. परंतु तसं नाही. दंडवत घालताना तुमच्या पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये, अंतःकरणामध्ये काय झालं पाहिजे, बदल होणं खूप गरजेचं आहे. आणि तो बदल जर का नाही झाला तर मग नुसतेच दंडवत, कोरडे दंडवत ते होत असतात. भटोबासांचे जे दंडवत आहेत ते कसे आहेत, इतके गंभीर दंडवत आहेत, इतके सखोल दंडवत आहेत. ते घातल्या जात आहेत जमिनीवरच, परंतु त्याचा परिणाम जो आहे तो सखोल पर्यंत होतोय. त्यांच्या म्हणजे ते जमिनीमध्ये नाही जात आहे, त्याचा परिणाम जमिनीमध्ये जात नाहीये, तर त्याच्याही पेक्षा सखोल जातोय. जमिनीमध्ये जाणं हे सखोलता नाहीये. तर अविद्येचा भेद करून जीव स्वरूपापर्यंत जाणे, त्या दंडवताचा परिणाम तो होतो की ते त्याच्यामध्ये जे प्रायश्चित सुरू आहे भटोबासांचं, ते त्यांच्या जीव स्वरूपापर्यंत त्याचा परिणाम जातो. त्या ठिकाणी घडलेले जे काही दोष असतील त्या दोषांचं त्या ठिकाणी निरसन होत असेल, ते चाल त्याची थांबत असेल वगैरे वगैरे. त्याच्यात परमेश्वराचा विशेष मनोधर्म असेल तर त्याची अजून प्रक्रिया एक वेगळीच असते त्या कर्माची. जर स्वतः नाथोबाने तांदूळ काढलेला आहे तर त्यांना ते कर्म लागेल त्याचं. परंतु तेच जर का जे मी सांगितलं की बाबा देवासाठी आम्ही फुलं तोडतो, तर नाथोबासांनी कोणासाठी तांदूळजा काढून आणलेला, देवासाठीच आणलेला, तरी स्वामीने तो बाजूला काढायला लावला. त्याचे त्यांना कर्म लागतील, कारण देवानी सांगितलेलं नाहीये म्हणून. आणि आदल्या दिवशी देवानी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तो तांदूळजा काढलाय, तर त्याचं त्यांना कर्म लागणार नाही, उलट आज्ञा पालनाचं काहीतरी गोमटे त्यांना लागणार आहे. हा फरक आहे. आपण जरी देवाच्या नावाने आणि देवासाठी म्हणून ते तोडतोय, तरी देवाने सांगितलेलं आहे का, हा परत एक मुद्दा आहे. देवाने सांगितलं नसेल तर त्याच्यामध्ये सांगितलं मूर्ती ज्ञानामध्ये, प्रमाण शून्य ते लेखी न लगे. प्रमाण शून्य जे असतं ते लेखी लागत नाही. म्हणून जे प्रमाण युक्त आहे त्या प्रकारे कुठलाही विधी करा. दंडवत घालताय, 5च्या ऐवजी 2च घाला. तुम्ही म्हणाल बरंच झाला, आता एरवी 5 घालायचा कंटाळा आहे, 2 वर बाबांनी 8चं प्रवचन खूप चांगलं झालं, दंडवत कमी झाले आमचे. परंतु ते 2 दंडवत असतील, तुम्ही त्या तळमळपूर्वक जर का घालत असाल ना, तर तुम्ही 5 वर पण थांबणार नाही, तुम्ही दंडवत अजून घालाल, अजून घालाल. दंडवत घालणे म्हणजे देवासमोर नाक घासणे आहे. दंडवत घालणे म्हणजे देवावर उपकार करणे नाही, तर देवानी जे आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याची कुठेतरी परतफेड व्हावी. आणि त्या निमित्ताने आम्ही ती परतफेड तर करू शकत नाही, पण नाक घासू शकतो देवासमोर आम्ही. आणि कुणाला शरण जाणार नाही, पण देवाला आम्ही शरण जातो आहोत, यासाठी ते दंडवत आहे. शरण जाण्याचा तो भाव आहे म्हणून ते दंडवत आहेत. तर ते दंडवत तशा पद्धतीचे असले पाहिजेत, तर मग त्या दंडवताचं समाधान आहे. म्हणून रोज दंडवत घालताना उगाचच आपलं दंडवत घालायचे म्हणून नका घालू, काहीतरी प्रार्थना म्हणा, काही विनंती त्याच्यामध्ये असली पाहिजे. भटोबास 5 दंडवते घालीती, बाईसे गोसाव्यांची फोडी ओळगविती बाईसा स्वामींना. नंतर फोडी ओळगविती म्हणजे सुपारीचे जे खांडक आहेत, सुपारीचे तुकडे आहेत, ते स्वामींना आधी बाईसा ओळगवतात, श्रीकरामध्ये देतात. विडिया करुनी देती, विडिया आणि विडा. मामाजींनी आम्हाला जो अर्थ सांगितलेला आहे की एका पानाचे 2 विभाग केले आणि त्याला काथ चुना लावून दिला, तर एका पानाचे किती विभाग झाले आता, 2. त्यापैकी एका भागाला काच चुना लावून देणे त्याला म्हणतात विडिया.
आणि अख्ख्या पानाला जर का तुम्ही काच चुना लावून दिला त्याला म्हणतात विडा. विडा आणि विडिया असं. तर विडिया करून देती म्हणजे एका पानाचे 2 भाग केले. ते पान सुद्धा मोठं आहे, असं छोटे छोटे पान आहेत, मोठं पान आहे ते. त्याच्यामुळे त्याचा एकच भाग पहिले द्यावा लागतो. तो स्वामींना दिला, तो स्वामींनी ग्रहण केला. सुपारीच्या पुडी वेगळ्या खाल्लेल्या आहेत, तदनंतर थोड्या वेळाने परत दुसऱ्या भागाला काच चुना लावून देणं आणि मग ते खाणं. अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने एक एक विभाग जो आहे त्याला काच चुना लावून स्वामींना दिला जातो आहे. विडिया करून देती परी हातीचा कंपू जायना. परंतु विडा देत असताना, सुपारीचे खांडकं देत असताना बाईसांचे हात ते थरथर थरथर कापतातच आहे. मग अशी आरतीचं ताट खाली पडेल एवढे कापत नाही आहेत, पण थोडस कंपन त्यांच्या त्या हातामध्ये, बाईसांच्या हातामध्ये आहे. भटोबास मंत्र अवसरू म्हणती. भटोबास काही स्तवन किंवा एखादं श्लोक वगैरे स्वामींच्याकडे ते म्हणतात स्वामींच्या सेवेमध्ये. गोसावी चुकी लाविती आणि स्वामी त्यांच्या त्या म्हणण्यामधली चुकी दाखवतात. स्वामी म्हणतात येथ हांगा येत कोणी सामग नाही. इथे कोणी त्या तज्ञ नाहीये. तुम्ही जो श्लोक म्हणताय ते ज्या पद्धती तुम्ही म्हणताय ते जाणणारा सामग इथे दुसरा कोणी नाहीये. स्वतः स्वामी तर आहेतच म्हणा, स्वामी जाणतात, पण अन्य कुणी नाही. आम्ही आहो म्हणून ऐकून घेतो आहोत, पण अन्य कुणी नाही. सामग ते येत 2 वेळ आवर्तीजे की 1-2 वेळ आवर्तीजे, म्हणजे दुसरा कोणी जर का पट्टीचा गायक असता तर इथे त्यांनी आलाप घेतला असता, अशा पद्धतीने म्हटलं असतं, तशा पद्धतीने म्हटलं असतं. जी जी ते म्हणतात जी जी मला तर काही तेवढं येत नाही. म्हणजे गायकाचं गाणं एक वेगळंच आहे, ते श्लोक त्याच पद्धतीने म्हणणं हा एक प्रकार वेगळाच आहे. नाथोबा तिथीवारू जाणवीती. आणि नाथोबा तिथीवार, आजची तिथी काय आहे, आजचा वार काय आहे हे माहिती असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामधनं काही तिथीवार नक्षत्रातनं ज्योतिष भविष्य बघायचं नाहीये की आजचा दिवस कसा आहे, चांगला आहे का वगैरे, असं काही बघायचं नाहीये. तर त्यातनं एक दिवसाचं आजचा दिवस कुठला आहे, वार कुठला आहे, तिथी कुठली आहे, एक सर्वसाधारणपणे माहिती असणं गरजेचं आहे. ऐसिया परी सपूजित श्री चक्रधर आसनी उपविष्ट असती. आणि स्वामींचं सकाळचं पूजा अवसर संपन्न झालेला आहे आणि आमचे स्वामी सपूजित म्हणजे पूजन झालेल्या त्या स्थितीमध्ये आसनावर उपविष्ट आहेत. स्वामींच्या गळ्यामध्ये ती गळदंड आहे, श्रीकंठी आहे, श्री मुकुटमाळा आहेत, फुलांचे अलंकार आहेत, गंध लावलेला आहे स्वामींना. आणि स्वामी त्या आसनावर विराजित आहेत. भक्त मंडळी जी आहेत ती हळूहळू त्यांच्याकडे जी जी काही सेवा असेल ती सेवा करण्यासाठी म्हणून स्वामींची आज्ञा घेऊन ते सगळेजण आपापल्या सेवेमध्ये प्रवर्ततात. तर अशा प्रकारे सकाळचा जो पूजावसर आहे तो आजच्या या 5व्या सत्रामध्ये आपला संपन्न झालेला आहे. दंडवत हो.